रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलंय ते गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कामगार मंत्री भास्कर जाधव, भाजपकडून माजी आमदार डॉ. विनय नातू आणि शिवसेनेकडून विजयकुमार भोसले रिंगणात आहेत। गुहागर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र याच बाले किल्ल्याला 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांनी सुरुंग लावला। 2009 मध्ये डॉ. विनय नातूंनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या रामदास कदमांना गुहागरमधून पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर विनय नातूंनी श्रीधर सेना स्थापन केली, मात्र आता त्यांनी ती भाजपमध्ये विलीन केली आहे। यंदा ते भाजपकडून रिंगणात उतरलेत। घरेलू कामगार योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना जनता निवडून देणार नाही असा विश्वास डॉ. विनय नातू व्यक्त करतात। तर गुहागरमध्ये आपण 200 कोटीहून अधिक विकासाची कामं केल्यामुळे आपलाच विजय निश्चित असं भास्कर जाधव सांगतात। निकृष्ट दर्जाची कामं आणि अहवालामध्ये जी कामं झालेलीच नाहीत त्या कामांचाही उल्लेख करून 200 कोटीची बेरीज याच्यातनं जनतेला फसवण्याचंच काम केलेलं। गुहागर विधानसभा मतदारसंघातून सगळ्याच जाती धर्माच्या आणि सगळ्याच पक्षाच्या आणि पंथाच्या लोकांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्यामुळे माझा केवळ विजय होईल अशातला भाग नाही। मला जे मताधिक्य मिळेल तेवढं एकाही उमेदवाराला मतदान मिळणार नाही। तर गुहागर विधानसभा मतदारसंघात पर्यटन, रोजगार आणि शिक्षणापलीकडे जाऊन विकास करणार असल्याची ग्वाही शिवसेना उमेदवार विजयकुमार भोसले मतदारांना देत आहेत। गुहागर विधानसभा एक वेगळा असा परिसराने नटलेला आहे। इथे आपल्याला पर्यटन विभाग आहे, विकासासाठी आहे, रोजगार विभाग आहे, शैक्षणिक आहेत, अशा अनेक विकासाच्या पलीकडे जाऊन जे विकास करायची आपली तमन्ना आहे त्यासाठी आपण हे विकास लोकांपर्यंत जातो। त्यामुळे आता भाजप बाले किल्ला परत मिळवते का, की पुन्हा राष्ट्रवादीचा विजय होतो किंवा शिवसेनाच बाजी मारून जाते, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।